विचार करणार आहोत. इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपण बघितले, त्याचे कंडिशन्स आपण बघितल्या की कुठे आपल्याला तो परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम अप्लाय करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण लास्ट लेक्चर मध्ये केला. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी द पॅरलल ऍक्सिस थिअरम. पॅरलल ऍक्सिस थिअरम कुठे लावायचा, कुठे अप्लाय करायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपण करणार आहोत. ज्यावेळेस 2 डायमेन्शनल बॉडी असतात आणि 3 ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम विचारात घेतो. या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत. आता पॅरलल ऍक्सिस थिअरम ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला तो कुठे अप्लाय करायचा आहे त्याच्यासाठी आपण एक आर्बिट्री बॉडी कन्सिडर करूया आणि त्या आर्बिट्री बॉडीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात घ्यायचा आहे. सपोज दिस इज अन आर्बिट्री बॉडी. ही एक आपल्याकडे आर्बिट्री बॉडी आहे आणि आता ही जी काही बॉडी आहे ती एक ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे आणि ती कोणत्या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे तर तो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होतोय. तर तो ऍक्सिस कुठून पास होतोय तर सेंटर ऑफ ऍक्सिस मधून तो पास होत आहे असं आपल्याला तिकडे सांगता येईल. सो दिस इज द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द COM. हा सेंटर ऑफ मास मधून पास होतोय असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू दिस ऍक्सिस हे आपल्याला माहिती आहे. वी आयडेंटिफाय, वी अंडरस्टूड, वी कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू दिस ऍक्सिस. हा ऍक्सिस कुठून जातोय सेंटर ऑफ मास मधून जातोय. आता यालाच एक दुसरा ऍक्सिस पॅरलल आहे. याच ऍक्सिसला आणखी एक ऍक्सिस पॅरलल आहे. तर त्या पॅरलल असलेल्या ऍक्सिसच्या अकॉर्डिंग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचंय कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ दिस आर्बिट्री बॉडी. या आर्बिट्री बॉडीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द ऍक्सिस विच इज पॅरलल टू दिस ऍक्सिस. तर अशा प्रकारे इकडं एक ऍक्सिस आहे आणि तो काय आहे तर तो या सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसला पॅरलल आहे असं आपण इकडे सांगू शकतो. तर या प्रकारच्या कंडिशन मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो याचं पूर्ण सोल्युशन आपण इकडे आज बघणार आहोत. सो हे जे काही 2 ऍक्सिस आहेत या 2 ऍक्सिस मधलं अंतर जे काही आहे ते आहे A असं आपण समजूया. या 2 ऍक्सिस मधलं जे काही डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज A डिस्टन्स अपार्ट. हे जे काही 2 ऍक्सिस आहेत ते A डिस्टन्स अपार्ट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि या गोष्टीचा विचार करता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे काढता येतो किंवा पॅरलल ऍक्सिस थिअरम आपल्याला काय सांगतो ते पहिल्यांदा सुरुवातीला काय करूयात जाणून घेऊयात. तर पॅरलल ऍक्सिस थिअरम काय सांगतोय आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू दिस ऍक्सिस हे आपल्याला माहिती आहे. वी अंडरस्टूड, वी लर्न मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू दिस ऑब्जेक्ट दिस ऍक्सिस. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. तर पॅरलल ऍक्सिस थिअरम काय सांगतोय ते सुरुवातीला जाणून घेऊया. तर पॅरलल ऍक्सिस थिअरम आय म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अकॉर्डिंग टू दिस ऍक्सिस. याला आपण आय असं नाव देऊया. याला आपण काय करूया आय असं नाव देऊया. या ऍक्सिसला आपण आय COM असं म्हणूया कारण दिस ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणून आपण त्याला COM असं नाव दिलेलं आहे. तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस आय इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास प्लस मास ऑफ दिस बॉडी, मास ऑफ दिस होल बॉडी इंटू A स्क्वेअर. A स्क्वेअर म्हणजे काय या दोघातलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण A म्हणलेला आहे डिस्टन्स आणि त्याचा स्क्वेअर आपण तिकडे घेतलेला आहे. तर हे आपल्याला काय करताय हे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थिअरम सांगताय. या ऍक्सिसच्या अकॉर्डिंग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला या ऍक्सिसच्या अकॉर्डिंगचा असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस
या पूर्ण ऑब्जेक्टचं मास आणि या दोघातला डिस्टन्स याचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. तर हेच आपल्याला तिकडे मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिसच्या अकॉर्डिंग जो पॅरलल आहे या ऍक्सिसला त्याच्या अकॉर्डिंग आपण कॅल्क्युलेट करताना इकडे आपण सांगतो. कंडिशन्स आपण सुरुवातीला बघून घेऊया की विच आर द कंडिशन्स, कुठल्या कंडिशन्स असायला पाहिजेत, विच आर दोज कंडिशन्स, अँड देन ओनली वी कॅन अप्लाय दिस पॅरलल ऍक्सिस थिअरम. कंडिशन्स कोणत्या आहेत? नंबर 1 ची कंडिशन, नंबर 1 ची कंडिशन आपल्याला काय माहितीये, तर कंडिशन असं सांगताय की हे दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असायला पाहिजेत. दिस टू ऍक्सिस शुड पॅरलल. These two axes should parallel to each other. Parallel to each other. तरच आपल्याला हा थिअरम अप्लाय करता येईल. पहिली कंडिशन आपल्याला ही सांगते की हे जे काही दोन ऍक्सिस आहेत ते एकमेकांना पॅरलल असायला पाहिजेत. नंबर 2 ची कंडिशन काय आहे? नंबर 2 ची कंडिशन आपल्याला असं सांगताय की या दोन ऍक्सिस मधला एक ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास व्हायला पाहिजे. वन ऍक्सिस शुड पास फ्रॉम COM सेंटर ऑफ मास. आपण याला COM सेंटर ऑफ मास असं म्हणतोय. वन ऍक्सिस शुड पास फ्रॉम सेंटर ऑफ मास. या दोन ऍक्सिस मधला एक ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास व्हायलाच पाहिजे. ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचा विचार केला त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की सेंटर ऑफ मास मधून पास झालं इट्स बेटर, नाही झालं तरी काही हरकत नाही. आपण तिकडे तो परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. हे आपल्याला तिकडे लक्षात आलेलं होतं. परंतु इकडे असं नाहीये, एक ऍक्सिस हा सेंटर ऑफ मास मधून जायला पाहिजे. आणि तिसरी एक कंडिशन आहे, ती तिसरी कंडिशन आपल्याला काय सांगते, तर ह्या दोघातलं जे काही डिस्टन्स आहे दॅट शुड बी परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, एकदम आपण काय म्हणतोय परपेंडिक्युलर डिस्टन्स, या ऍक्सिस पासून या ऍक्सिस पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे जे मी इथे दाखवलेलं आहे अशा प्रकारचं डिस्टन्स आपल्याला तिकडे काय करायचंय, कन्सिडर करायचंय. अँड दॅट शुड बी नोन. ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता इकडे मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण की एक्झाम मध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातील उलट सुलट, दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला कशाही प्रकारे देऊ शकतात, राईट. तर ते आपल्याला काय करायचंय, त्याला आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स प्रमाणे आयडेंटिफाय करायचंय. अँड दॅट डिस्टन्स आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून जे काही आन्सर आपल्याला विचारलं असेल ते आपल्याला काढायचंय. उलट सुलट काही विचारू शकतात एक्झाम मध्ये. सो आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की परपेंडिक्युलर डिस्टन्स शुड बी नोन. परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं, तर त्या दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स शुड बी नोन. तर इथे आपल्याला असं सांगूया की कंडिशन आपल्याला तिसरी आणखी एक माहित असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, तर distance between these two axes, distance between these two axes, perpendicular distance म्हणूयात आपण काय म्हणूया, perpendicular distance between these two axes should be known. should be known. तर या दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला ह्या कंडिशन वरून दिसतंय. सो दीज आर द थ्री कंडिशन्स. व्हेन दीज थ्री कंडिशन्स फुलफिल देन वी कॅन अप्लाय दिस पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर एनी काइंड ऑफ सच टाइप ऑफ बॉडीज. अशा प्रकारच्या बॉडीज वरती आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. हे आपल्याला तिकडे नक्कीच सांगता येईल. सो दीज आर द कंडिशन्स वी शुड अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल, की कुठलाही ऍक्सिस दिलेला असेल आणि कशाही प्रकारे आपण तो अप्लाय करू शकत नाही. या कंडिशन आपल्याला फुलफिल कराव्या लागतात आणि तर आपण त्या गोष्टी इथे पॅरलल ऍक्सिस थिअरम मध्ये अप्लाय करू शकतो. आता आपल्याला याचा प्रूफ बघायचा आहे.
या गोष्टीचा प्रूफ बघायचा आहे. हे तर सांगितलं पॅरलल ऍक्सिस थिओरमनी की आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास प्लस m that is the mass of the object and a square that is the distance of these two objects. हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता याला आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. याला आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचं आहे आणि आपण ते बघूया आता कशा प्रकारे आपण प्रूफ करू शकतो. काही गोष्टी याच्यातल्या आपल्याला माहिती आहेत, काही गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत, तर या सगळ्या गोष्टींचा आपण इकडे विचार करणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लक्षात घेतलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण बराच काही अभ्यास आतापर्यंत केलेला आहे आणि त्याच्यातल्याच कॉन्सेप्टचा आपण इकडे विचार करणार आहोत. तुर्तास हे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये, बुकमध्ये. हे जे काही नोट्स आहेत ते नोट्स तुम्ही प्रिपेअर करा आणि त्या नोट्सच्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. ओके, नोट डाऊन केलेलं असेल तर आता आपण पुढे जाऊयात आणि याचा प्रूफ बघण्याचा आपण तिकडे प्रयत्न करूयात. कंडिशन्स तुम्ही बघितले असतील तर कंडिशन्स रब करतो. या सगळ्या कंडिशन्स आपली ही बॉडी, आताची जी काही बॉडी आहे ती फुलफिल करते. सो वी नो दॅट. तर आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ऍक्सिस हे जे काही आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर सुरुवातीला आपण याच्याकडे लक्ष देऊयात. सुरुवातीला हा ऍक्सिस याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचा आहे. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आपल्याला माहिती आहे. आपण काय करूयात, सुरुवातीला इथे एक छोटासा मास कन्सिडर करणार आहोत ज्याचा मास आहे dm. आपण एक छोटासा पॉइंट आपण त्या बॉडीचा कन्सिडर करणार आहोत ज्याचा मास काय आहे, dm आहे. अँड दिस मास इज r डिस्टन्स अपार्ट, इज r डिस्टन्स अपार्ट फ्रॉम द सेंटर ऑफ मास. या सेंटर ऑफ मासचा जो काही ऍक्सिस आहे, इथला जो काही ऍक्सिस आहे, या ऍक्सिस पासून या मासचा डिस्टन्स आहे r डिस्टन्स अपार्ट. हा जो काही पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे त्याचा डिस्टन्स या ऍक्सिस पासून किती आहे, r अंतरावरती आहे असं आपल्याला माहिती आहे. तो वी नो द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सच टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स. या सगळ्या ऑब्जेक्टचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया, छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया डी आय ऑफ दिस ऑब्जेक्ट, या छोट्याशा पॉइंटचा, पार्टिकलचा, ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळतो आपल्याला, डी आय. आपण सगळं आतापर्यंत बघितलेलं आहे dm r स्क्वेअर, dm r स्क्वेअर, बरोबर आहे. या छोट्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस आपल्याला माहिती आहे डी आय इज इक्वल टू dm r स्क्वेअर. आपण हे पूर्वीच आपल्याला माहित आहे. या इक्वेशनला आपण ए असं नाव देऊया. दिस इज इक्वेशन ए. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ऑब्जेक्ट अबाउट दिस ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती आपल्याला काय करायचंय, विचारात घ्यायचंय. तर तो काय असणार आहे, तर याला आपण COM असं म्हणलेलं आहे, राईट. COM असं म्हणलेलं आहे. तर DI is equal to what? DI is equal to dm into the bracket distance of that object, distance of that particle from this axis. असं आपण तिकडे तुर्तास लिहून घेऊया. डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस चा स्क्वेअर असं करत असतो आपण. तर हे जो काही पार्टिकल कन्सिडर केलेला आहे याचं डिस्टन्स या ऍक्सिस पासून किती होईल. या दोन ऍक्सिस मधलं अंतर आपल्याला माहिती आहे a आणि याच्यातलं अंतर जे काय आहे ते आपल्याला माहिती आहे r. म्हणून हे टोटल अंतर किती झालं, ते झालं a प्लस r. किती झालं टोटल अंतर, a प्लस r. टोटल डिस्टन्स किती झालं, a प्लस r. अरे आर यू ऑल विथ मी, समजतंय तुम्हाला. या दोन ऍक्सिस मधलं जे काही डिस्टन्स आहे ते आहे a. या सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसचं आणि त्या छोट्याशा पार्टिकलचं, त्या दोघांमधलं अंतर आहे r.
त्याच्यामुळे इथल्या ऍक्सिस पासून ते इथलं अंतर जे काय आहे ते ए प्लस आर झालं ऑब्व्हियसली, राईट. तर आपण तिथे ए प्लस आर ठेवू शकतो का? तर ठेवू शकतो. डी आय इज इक्वल टू डी एम ए प्लस आर चा स्क्वेअर, ए प्लस आर चा स्क्वेअर. आता हे तुम्हाला माहिती ए प्लस बी चा स्क्वेअर हा फॉर्म्युला जो काही आहे त्या फॉर्म्युलामध्ये हेच सगळं पुट करायचं आणि आपल्याला काय मिळेल तर आपल्याला तिथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला जर फॉर्म्युला माहित नसेल तर ए प्लस बी चा फॉर्म्युला, ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, दिस इज द फॉर्म्युला. हे तुम्हाला माहित असेल तर अशा प्रकारच्या फॉर्म्युलामध्ये ह्या गोष्टी पुट करून आपण तिकडे त्या गोष्टींचा तिकडे काय करणार आहोत, विचार करणार आहोत. तर डीएम आपण असंच ठेवूया, आतमध्ये याचं पूर्णपणे एक्सपान्शन करून घेऊया, ए स्क्वेअर प्लस 2ar प्लस आर स्क्वेअर. हे झालं. आता या डीएम नी मल्टिप्लाय करायचं सगळ्या आतमधल्या गोष्टींना. डी आय इज इक्वल टू डीएम ए स्क्वेअर प्लस डीएम 2ar प्लस डीएम आर स्क्वेअर असं आपल्याला आता इथे मिळते. दिस इक्वेशन वी कॅन गेट. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन आता मिळालेलं आहे. आता इकडे लक्ष द्या, इथे डीएम आर स्क्वेअर म्हणजे काय, डी आय सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण इकडे विचार केला होता. तर हे डीएम आर स्क्वेअर हे बघा, डीएम आर स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, डी आय, बरोबर आहे. तत्पूर्वी याला आपण सगळ्यांना इंटिग्रेट करून घेऊया. इंटिग्रेट 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 अँड इंटिग्रेट. या सगळ्याला आपण काय करणार आहोत, इंटिग्रेट करणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ डी आय इज इक्वल टू आय, इंटिग्रेशन ऑफ डी आय इज इक्वल टू आय. ओके. इंटिग्रेशन ऑफ दिस ए स्क्वेअर कॉन्स्टंट सगळ्याला आपल्याला माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहेत. सो बी क्विक अँड बी फास्ट. ए स्क्वेअर आणि इंटिग्रेशन डीएम. आता इथे काय 2 कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, राईट. ओके. तर आपण त्याला काय करूयात, बाहेर घेऊयात. 2a इज कॉन्स्टंट, आतमध्ये काय राहिलं, dmr. ओके. अँड प्लस r चा स्क्वेअर, बरोबर आहे, आणि dm. ह्या गोष्टी लक्षात आल्या. r चा स्क्वेअर आणि dm आपल्याला माहिती आहे, तर आपण काय केलेलं आहे, r चा स्क्वेअर याला आपण इथे आपण डी आय कन्सिडर केलेलं होतं, तर इंटिग्रेशन डी आय सीओएम. आणि याचे इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला, याचे इंटिग्रेशन आपल्याला मिळेल आय सीओएम. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिस्पेक्टिव्ह पार्टिकल अबाउट दिस ऍक्सिस, हे आपल्याला तिकडे मिळालेलं आहे. मग आता आपल्याला इथे लक्षात घ्या, आय इज इक्वल टू ए स्क्वेअर, ए स्क्वेअर नंतर लिहूया, याचं इंटिग्रेशन एम, हे ए स्क्वेअर जशाला तसं, प्लस हे जे काय आहे हे इंटिग्रेशन काढलं मगाशी आपण, त्याचं इंटिग्रेट केल्यानंतर आयसीओएम आपल्याला मिळते. आयसीओएम आतापर्यंतचं जे काही एक्झाम्पल आपल्याला आलेलं आहे ते हे मिळतंय का, यस हे मिळतंय. प्रॉब्लेम फक्त आहे या टर्म मध्ये. ही टर्म आपण लिहून घेऊया आणि त्याच्याविषयी विचार करूया. इंटिग्रेशन डीएमआर, हे आय इज इक्वल टू एम ए स्क्वेअर, ओके, प्लस आयसीओएम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास, हे मिळालं. पण प्रॉब्लेम आहे फक्त या टर्म मध्ये. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला असं सांगता येईल की डीएमआर, इंटिग्रेशन डीएमआर हे जे काही टर्म आहे ती आहे 0. ती काय आहे, 0. इथे लक्षात घ्या, इंटिग्रेशन डीएमआर इज इक्वल टू 0. आता हे 0 कसं काय होतं ते मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. हे 0 कसं काय होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण की दिस इज द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास. आपण सेंटर ऑफ मास मध्ये ही गोष्ट शिकलेली आहे. याला आपण काय करायचं, याला आपण एक काम करूया, याला आपण एम नी मल्टिप्लाय करूया आणि एम नी काय करूया, डिवाइड करूया. करू शकतो, करू शकतो. आपण त्याला काय केलेलं, डिवाइड केले, मल्टिप्लाय केलेले. आर यू ऑल विथ मी, अरे हा या ना, ठीक आहे. तर एम नी मल्टिप्लाय केलं, एम नी डिवाइड केलं. तर आता तुम्हाला या टर्म कडे कॉन्सन्ट्रेट करायचं. ही जी काही टर्म आहे या टर्म कडे तुम्हाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं.
ही टर्म काय सांगते, इंटिग्रेशन dmr अपॉन r हे सांगते सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय, सेंटर ऑफ मासची डेफिनेशन आपल्याला सांगते की इंटिग्रेशन dmr अपॉन m हे जे काही आहे ते आपल्याला सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन मध्ये बघायला मिळतं. आणि इकडे लक्ष द्या, हा जो काही r आहे, हा r आपण कुठून घेतलेला आहे तर सेंटर ऑफ मास पासून घेतलेला आहे. म्हणजे वी अंडरस्टूड दॅट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स, वी अंडरस्टूड द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड दिस पार्टिकल. याच्यातलं अंतर जे काही आहे, याच्यातलं डिस्टन्स जे काही आहे ते आहे r. आणि या सेंटर ऑफ मास मधून आपण ते ऍक्सिस पास झालेला आहे असं कन्सिडर केलं. म्हणून आपण इथे सांगू शकतो की दिस डिस्टन्स इज फ्रॉम दी ओरिजिन, दिस डिस्टन्स इज फ्रॉम दी ओरिजिन. ओरिजिन पासून हा डिस्टन्स आहे असं आपण सांगतोय. बरोबर आहे, असं आपण सांगतोय की याच्यातलं दोघातलं जे काही डिस्टन्स आहे ते ओरिजिन पासून आहे. म्हणून त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 0 0 कोऑर्डिनेट्स झाले. त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 0 0 कोऑर्ड आपल्याला त्याचे मिळत आहेत. ओके, आणि म्हणून आपण इथे r0 ठेवू शकतो. r0 ठेवल्यानंतर दिस टोटल टर्म बिकम्स 0. ही जी काही टोटल टर्म आहे ती काय होते, 0 होते. दॅट्स वाय इन आवर बुक त्यांनी सांगितलेलं आहे काय, तर ही टोटल टर्म 0 झालेली आहे असं सांगितलेलं आहे. कारण की हे 0 आहे, सो मल्टिप्लाय बाय 0 0 ही टोटल टर्म काय झालेली आहे, ही टोटल टर्म आपल्याला 0 होतीये असं लक्षात येत आहे. ही टोटल टर्म काय होतीये, 0 होतीये. सो वी कॅन गेट दिस, वी कॅन गेट व्हॉट, वी कॅन गेट I इज इक्वल टू ICOM प्लस m² which we have to prove, which we have to prove. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं आणि आपण ते प्रूव्ह केलं विथ द हेल्प ऑफ दिस एक्सप्रेशन. हे नोट डाऊन करून घ्या क्विकली तुमच्या नोटबुक मध्ये. दिस इज युअर नोट्स. Yes, you have to pause the video and you have to note down all these concepts. You have to note down all these things in your book. आणि या नोट्स तुम्हाला काय करायच्यात, मेंटेन करायच्यात फॉर युअर एक्झामिनेशन्स. सो दिस इज ऑल अबाउट दी पॅरलल ऍक्सिस थिअरम. या सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत, पॅरलल ऍक्सिस थिअरम बद्दल आहेत. या पॅरलल ऍक्सिस थिअरमचा आपण विचार केला की कशा पद्धतीच्या गोष्टी असल्यानंतर, म्हणजेच कोणत्या कंडिशन्स असल्यानंतर आपण या पॅरलल ऍक्सिस थिअरमचं ऍप्लिकेशन इकडे करू शकतो. आणि त्याचा प्रूफ पण आपण इकडे बघितला की कशा पद्धतीने आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम प्रूव्ह करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट दी पॅरलल ऍक्सिस थिअरम. याच्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम, पॅरलल ऍक्सिस थिअरम याच्यावरचे एक्झाम्पल्सचा आपण विचार करणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. जय हिंद.